नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा हळूहळू करत नोव्हेंबर महिना अर्धा अधिक संपत आला आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टानेच किंवा देशाच्या सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत घालून दिलेली आहे. शिवसेनेच्या पक्षाची जी मान्यता आहे ती नेमकी शिंदे गटाकडे आहे की उद्धव गटाकडे आहे. आज तरी अधिकृतरित्या ती शिंदे यांच्याकडे आहे, धनुष्यबाण पण त्यांच्याकडे आहे. पण तेही ठरवण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे. आणि मजेची गोष्ट अशी की जे आमदार बंड करून उभे राहिले, ज्याने आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे, तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा निवडणूक आयोगाने निकाल दिला असताना सरन्यायाधीशांनी तो सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार खुद्द विधानसभेच्या अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना दिलेला आहे. आणि तो निर्णय घेण्यामध्ये ते चालढकल करतात किंवा वेळकाढूपणा करतात असा दावा करत शिंदे उद्धव ठाकरे गटाने जी काय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती त्याच्यावरचा निकाल देताना परत एकदा सगळा विषय सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांकडे सरकवलेला आहे. आता गमतीची गोष्ट अशी की त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वी त्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावंच लागेल. आणि ते अपात्र ठरवणं म्हणजेच न्याय आहे असा उद्धव गटाचा दावा आहे. मला असं अजब वाटतं की जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे तरी का जाता? कारण वारंवार तुमच्या विरोधात निर्णय आले किंवा तुम्हाला हवे ते निर्णय आले नाही तर आदळआपट करण्याकरिता तुम्ही काही करत नाही आहात. आणि परत परत तुमच्या पदरी निराशा येते आणि तरीही परत धावायचं. असो, मला तो विषय महत्त्वाचा वाटत नाही. पण हे सगळं होत असताना आणि सुप्रीम कोर्टाकडून वारंवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत ताशेरे झाडले जात असतानासुद्धा आपण जी काय असंदिग्ध नव्हे तर संदिग्ध भूमिका घेतलेली आहे त्याविषयी राहुल नार्वेकर सातत्याने ठामपणे बोलत असतात की मी न्याय निवाडा करणार आहे. आणि घाईगर्दीत केलेला न्याय निवाडा हा अन्याय असू शकतो आणि त्याला विलंब केला तरीही तो अन्याय असू शकतो अशी भूमिका सुरुवातीपासून राहुल नार्वेकर मांडत आलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर बघितलं तर आणखीन एक मला कुतूहलाचा विषय वाटतो. खरं तर तो कुठल्याही पत्रकारासाठी बातमीचा विषय आहे की हा सगळा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यापासून किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार होता तेव्हासुद्धा कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय संसदीय संस्थेच्या बैठकीसाठी देशाबाहेर गेलेले होते राहुल नार्वेकर. आणि तिथून परत आल्यानंतर हा निकाल बघितल्यावर त्यांनी असं सांगितलं की योग्य असेल तो निर्णय मी करणार आहे. प्रश्न असा आहे की राहुल नार्वेकर हे वारंवार त्यानंतर मला वाटते 3 ते 4 वेळेला तरी ते राजधानी दिल्लीमध्ये जाऊन आलेले आहेत. आणि राजधानी दिल्लीमध्ये ज्यावेळेला राहुल नार्वेकर जातात तेव्हा ते कोणाला भेटतात, कशासाठी जातात? देशाची राजधानी दिल्लीमध्ये किंवा जिथे सुप्रीम कोर्टाची वास्तू आहे त्या शहरामध्ये राहुल नार्वेकर वारंवार कशाला जातात याविषयी कधीही बातमी येत नाही. फक्त ते दिल्लीला गेले एवढी बातमी येते. मग ठरल्याप्रमाणे शिवसेनेचं मुखपत्र जे आहे त्यामध्ये गेले दिल्लीचे पाय चाटायला किंवा गेले दिल्लीचं अमुक करायला, गेले दिल्लीत मुजरा करायला ही खिल्ली उडवली जाते. ते सुद्धा सगळ्या चॅनेलवर सगळ्या वर्तमानपत्रात राहुल नार्वेकरांची संजय राऊत किंवा उबाठा शिवसेनेकडून जी खिल्ली उडवली जाते ती दाखवली जाते. पण राहुल नार्वेकर दिल्लीत गेल्यानंतर कोणाकोणाला भेटतात, तिथे कसली चर्चा करायला जातात
किंवा त्यांना तिथे सभापती म्हणून कोण मार्गदर्शन करतोय याचा खुलासा होत नाही. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची बाजूसुद्धा सुप्रीम कोर्टात मांडली गेलेली आहे. शिंदे हा सत्ताधारी गट आहे, उद्धव हा काय तो याचिकाकर्ता गट आहे. या दोन गटांमध्ये विधानसभेत जी बंडखोरी झाली शिवसेना पक्षामध्ये त्याविषयीचा वाद आहे. त्यामुळे या दोघांचे वकील आपापल्या परीने आपली बाजू मांडत असतात. पण तिसरा पक्ष एक आहे, तो आहे खुद्द सभापतींचा. भले सभापती हे दिसायला भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि सत्ताधारी गटाकडून त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली, ते निवडून आले आणि ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही एका पक्षाचा नसतो असं गृहीत धरण्याची पद्धत आहे. त्याने आपल्या मूळ निवडून ज्या पक्षातर्फे आलो त्या पक्षाचा राजीनामा दिला असंही मानलं जातं. मग प्रश्न असा येतो की आपले सभापती किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांची बाजू ही सुप्रीम कोर्टात या सगळ्या विषयामध्ये तिसरी बाजू असते आणि ती तिसरी बाजू मांडणारा कोण आहे विचार करा. तो आहे भारताचा सॉलिसिटर जनरल. म्हणजे सुप्रीम कोर्टात केंद्र आणि ठराविक बाबतीत राज्यपाल वगैरे असे जे लोक असतात त्यांची बाजू मांडण्यासाठी जो वकील नेमलेला असतो त्याला ॲटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल म्हणतात. आत्तासुद्धा या विषयामध्ये ज्या वारंवार सुनावण्या झाल्या घटनापीठासमोर तेव्हा तुम्हाला आठवत असेल कपिल सिब्बल आहेत, अभिषेक मनू सिंघवी आहेत, हे उद्धव देवदत्त कामत आहेत, हे उद्धव ठाकरे गटाकडून आपली बाजू मांडत होते त्यांची. दुसरीकडे हरीश साळवे आहेत, ते नंदकिशोर कौल आहेत किंवा महेश जेठमलानी आहेत, यांनी शिंदे गटाची बाजू मांडली होती. पण या सगळा विषय ज्या व्यक्तीसमोर, ज्या पदाधिकाऱ्यासमोर, ज्या काय म्हणतात त्याला पीठासीन अधिकाऱ्यासमोर मांडला जातो ते राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांची बाजू तिसरा वकील मांडत होता किंवा तिसरी बाजू तो वकील मांडत होता. तो केंद्र सरकारचा सॉलिसिटर जनरल आहे ज्याचं नाव तुषार मेहता आहे. आणि म्हणून दिल्लीला जेव्हा जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जातात ते कोणाला भेटतात याची बातमी महत्त्वाची असते. पण तेवढी बातमी सोडून राहुल नार्वेकर दिल्लीला गेले, ते मुजरा करायला गेले, या बातम्या रंगवल्या जातात. पण राहुल नार्वेकर जे काय 2, 3, 4 वेळा या सगळ्या घटनापीठाच्या निकालानंतर दिल्लीला गेलेत ते नेमके कोणाला भेटले, कोणाशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांनी कोणाशी बसून सल्लामसलत केली, कोणाचा काय तो आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली का, त्यांची बाजू ऐकून घेतली किंवा कायद्याचे जे जाणकार मानले जातात अशा कोणाची भेट घेतली का, याविषयीचा चकार शब्द आपल्याला मुंबईच्या किंवा मराठी माध्यमामधून दिसत नाही. आणि ह्याची मला गंमत वाटते की जर विषय मुंबईच्या विधानसभा भवनातला असेल तर मग तिथे ज्यांनी हा निर्णय न्यायनिवाडा करायचा आहे ते राहुल नार्वेकर दिल्लीला का जातात. पक्ष म्हणून जात असतील गोष्ट वेगळी आहे, पक्षाचे नेते म्हणून ते अमित शहाना किंवा नरेंद्र मोदींना भेटत असतील गोष्ट वेगळी आहे, किंवा देशात जी आपल्याकडे लोकशाही संसदीय व्यवस्था आहे त्या संसदीय व्यवस्थेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांचे जे पीठासीन अधिकारी आहेत, म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष जे पदसिद्ध उपराष्ट्रपती असतात किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात, यांची भेटगाठ घेण्यासाठी राहुल नार्वेकर जातात का, तर या कशाचंही उत्तर आपल्याला बातम्यांमधून सापडत नाही. आणि म्हणून मला कुतूहल आहे की राहुल नार्वेकर एकटेच दिल्लीला जातात असं नाही, महाराष्ट्रातले अनेक नेते, अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जात असतात. अगदी काल परवा आपण ऐकलं की दिवाळीसाठी पवार कुटुंबाचं एकत्रित सगळं प्रताप पवार यांच्या घरी पुण्याजवळ त्यांच्या घरी सगळे पवार फॅमिली जमली होती. ती भेटगाठ झाली. तिथे शरद पवारांची काय बातचीत झाली की नाही माहीत नाही, पण शरद पवार आणि अजितदादा आमनेसामने आले आणि तिथून
आजारी असलेले, आजारातून उठलेले अजितदादा हे शरद पवारांची दिवाळीनिमित्त तोंडदेखली भेट घेतली आणि थेट दिल्लीला अमित शहांना भेटायला जाऊन पोहोचले. आता गंमत बघा की अजितदादा ह्या सगळा मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणुका या सगळ्या कालखंडात डेंगीमुळे आजारी होते, रुग्णशय्येवर पडलेले होते. अगदी त्या रुग्णशय्येवरून त्यांनी सगळ्या आपल्या मित्र परिचित आणि चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पण देऊन टाकल्या आणि उठले. ते थेट कोणाला भेटायला गेलेत तर दिल्लीला अमित शहांना. आजारी असूनसुद्धा अमित शहांना भेटायला गेलेत आणि जाता जाता वाटेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पण ही गंमत आहे मित्रांनो की दिल्लीत आजारी असताना किंवा आजारातून पूर्णपणे बरे झाले नसताना अजितदादा अमित शहांना भेटायला गेले हे अगत्याने सांगितलं जातं. मग त्याच पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जे सध्या वेगवेगळ्या फाटाफुटीमुळे आमदारांचा पात्रता अपात्रता असल्या विषयामुळे वादग्रस्त पद झालेलं आहे, अशा पदावर आरूढ झालेले राहुल नार्वेकर हे दिल्लीत येऊन कोणाला भेटतात, ही बातमी का होत नाही? याचा अर्थ सरळ होतो की राहुल नार्वेकर दिल्लीत येतात तेव्हा त्याविषयी कमालीची गोपनीयता राखली जाते आणि ती गोपनीयता ही केवळ राहुल नार्वेकर राखतात किंवा भारतीय जनता पक्षाकडून राखली जाते असं नाही, तर ती एकूण सगळ्या माध्यमांकडून सुद्धा गोपनीयता राखली जाते की काय अशी शंका येते. कारण ते जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा सामनामधून गरळ ओकली जाते की चालले मुजरा करायला, चालले पाया पडायला, चालले पायऱ्या झिजवायला. हे जर माध्यमातून अगत्याने छापलं जात असेल तर बाबा हा माणूस नेमका कोणाच्या पायऱ्या झिजवायला गेल्या याचा खुलासा होत नाही. हां, आता पक्ष म्हणून ते जर भाजपचे आहेत म्हणून अमित शहांना भेटले किंवा JP नड्डांना भेटले तर आपण समजू शकतो. पण तसं नाही आहे. भाजपचे 105 पेक्षा अधिक आमदार आहेत, भाजपचे 9 मंत्री आहेत, एक उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील दिल्लीत आल्यावर कोणाकोणाला भेटतात, कोणाकोणाशी सल्लामसलत करतात किंवा इतर कुठल्या राज्यात जातात याची चर्चा माध्यमात होते. मग राहुल नार्वेकर दिल्लीला गेले किंवा दिल्लीहून परत आले या पलीकडे कधीही बातमी येत नाही. तर हे रहस्य काय आहे याचा शोध आवश्यक आहे. कारण याचा माझा अंदाज असा आहे की याचा साधा सरळ अर्थ असा होतो की राहुल नार्वेकर यांच्याकडे आज महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचं राजकारण उलथापालथ करून टाकण्याइतकं महत्त्वाचं प्रकरण आहे. त्यांनी उद्या समजा जसं बोललं जातं की आता 16 आमदार अपात्र करावंच लागेल आणि ते अपात्र केलं तर मग मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेसुद्धा त्या पहिल्या 16 आमदारांच्या यादीतले आहेत. त्यामुळे त्यांची आमदारकी गेली तर एकनाथ शिंदेंनासुद्धा आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि साहजिकच तसं झालं तर महाराष्ट्रातल्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होऊ शकते. आता एवढं मोठं प्रकरण ज्या व्यक्तीवर न्यायनिवाडा करण्यासाठी सोपवलेलं आहे ती व्यक्ती जेव्हा उठते आणि दिल्लीला जाते आणि परत येते तर तिथे कोणाला भेटते याला महत्त्व आहे. आणि याला महत्त्व एवढ्यासाठी आहे की सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या विषयामध्ये आणि घटनात्मक वादविवादामध्ये हस्तक्षेप करणारे, युक्तिवाद करणारे सगळेच्या सगळे बहुतांश वकील हे दिल्लीतच राहतात. ते सहसा इतर कुठे गेलेत, कुठच्या हायकोर्टात जाऊन त्यांनी युक्तिवाद केला असं आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि मग राहुल नार्वेकर जर दिल्लीत जात असतील तर ते कोणाला भेटतात याला म्हणून महत्त्व येतं. आता आणखीन एक बाजू समजून घेतली पाहिजे. अशी सल्लामसलत ही अगदी समोरासमोर बसूनच केली पाहिजे असा काय दंडक नाही. सभापतींना आपली बाजू, विधानसभेच्या अध्यक्षांना आपली बाजू ही सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर मांडणारे जे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आहेत
यांची भेट घेऊन समोरासमोर बोललं पाहिजे असा कुठलाही कायदेशीर किंवा घटनात्मक दंडक नाही. फोनवर सुद्धा आपल्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलाबरोबर नार्वेकर सल्लामसलत करू शकतात. आता दोघेही खुद्द राहुल नार्वेकर पण हायकोर्टात वकील व्यवसाय केलेले वकील आहेत. त्यामुळे ते आणि तुषार मेहता हे कायदेशीर फोनवर बोलले तरीही एकमेकाशी सल्लामसलत विचारविनिमय होऊ शकतो. मग दिल्लीला जाण्याची गरज काय? तर इथे एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यावी लागते की फोनवर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ते मधल्यामध्ये कोणतरी काहीतरी हॅक करून वगैरे वगैरे रेकॉर्ड करू शकतो किंवा त्यावर गुप्तपणे नजर ठेवून त्याचं रेकॉर्डिंग करू शकतो, चोरून ऐकू शकतो. हा धोका आहे. त्यामुळे फोनवर न बोलता अशा प्रकारची जी सल्लामसलत आहे ती समोरासमोर बसून केली आणि ती कुठेही रेकॉर्ड होणार नाही याची काळजी घेतली तर मग अधिक सुरक्षित चर्चा होऊ शकते. काही जे काय त्रुटी असतील, उणिवा असतील आपल्या कामकाजामध्ये किंवा कायद्यामध्ये, हे जर आपल्या वकिलांना सुप्रीम कोर्टात मांडायचे तर ते सांगण्यासाठी फोनवर बोलणं धोकादायक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दिल्लीत जाणारे विधानसभेचे अध्यक्ष हे तुषार मेहतांना भेटत असतील तर तो सगळा विषय हे 16 आमदार किंवा शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार यांच्याशी निगडीत असू शकतो. हा एक भाग झाला. पण आणखीन एक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त तुषार मेहता जे विधानसभा अध्यक्षांची बाजू सुप्रीम कोर्टात घटनापीठात मांडतात त्यांच्यापुरता ही सल्लामसलत किंवा विषय मर्यादित राहत नाही. कपिल सिब्बल पण दिल्लीत राहतात, अभिषेक मनु दिल्लीत राहतात, जेठमलानी दिल्लीत राहतात. हे सगळे वकील येऊन जाऊन एकमेकांना भेटत असतात आणि कोर्टाच्या बाहेर असताना ते एकमेकाशी असे विषय सहजगत्या डिस्कस करू शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा जी एका भूमिकेची किंवा कलमाची किंवा मुद्द्याची चर्चा झालेली असते त्यातूनही अनेक संकेत मिळत असू शकतात. तर ते संकेत काय आहेत? आणि हा सगळा विषय तेवढ्यापुरता नसतो. सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायाधीश, अनेक वकील, बार काउन्सिलचे सदस्य, राजकारणातले लहान मोठी माणसं, शासनातले बडे लहान मोठे अधिकारी या सगळ्यांचा अधूनमधून कुठल्या ना कुठल्या समारंभामध्ये, पार्ट्यांमध्ये भेटीगाठी होत असतात. अशा वेळेला त्यांच्याकडून देवाणघेवाण झालेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा या काय म्हणतात त्या पात्रता अपात्रता विषयाशी देखील संबंध येऊ शकतो. चुकून एखादा मुद्दा असा समोर येतो की असा जर निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला तर सुप्रीम कोर्ट तो निर्णय फिरवू शकत नाही किंवा सुप्रीम कोर्टाला खुश ठेवून दुसरीकडे शिंदे गटालाही खुश करणं हे शक्य असलेला मधला मार्ग किंवा मिडल वे काय आहे हे सुद्धा दिल्लीत आल्याशिवाय राहुल नार्वेकरांना स्पष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल नार्वेकर जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा ते कोणाकोणाला भेटतात हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुर्दैव तुमचं आमचं असं आहे की माध्यमाचे मुंबईच्याही अनेक वर्तमानपत्र वगैरे असतील, चॅनेल असतील, यांचे दिल्लीतले जे रिपोर्टर किंवा वार्ताहर आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष दिल्लीत आल्यानंतर कोणाकोणाला भेटतात, तिथे काय काय शिजतं याची एकही खबर देत नाहीत. हे म्हणून नवल वाटतं की जे रोजच्या रोज शिंदे गटाविरुद्ध, शिंदे सरकारविरुद्ध गरळ ओकणारेही अनेक पत्रकार आहेत, पण त्यापैकी सुद्धा कोणीही राहुल नार्वेकर दिल्लीला आल्यानंतर कोणाला भेटतात त्याचा पाठलाग करून त्याची माहिती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. तेव्हा अशी वाटते की सगळ्या माध्यमांनासुद्धा नार्वेकर ज्यांना दिल्लीत येऊन एक एक दिवस, 2-2 दिवस भेटतात, विचारविनिमय करतात, ते गोपनीय राखायचे. आणि म्हणून ती गोपनीयता ही शिवसेनेतून फुटलेल्या एकूण 40 किंवा 16 ज्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय आहे त्या बाबतीत अतिशय महत्त्वाची अशी बाजू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यापुढे
तरी निदान वारंवार दिल्लीला जाणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमके कोणाला भेटतात, त्यांच्याशी कुठला विचारविनिमय करतात, कुठली सल्लामसलत करतात, याचा मागोवा घेणं अगत्याचं ठरेल. तर मग 31 डिसेंबरपर्यंत काय होऊ शकतं आणि 31 डिसेंबरपर्यंत होणार नसेल तर का होणार नाही याचा अंदाज बांधता येऊ शकेल. पण ती गोपनीयता जोपर्यंत आहे तोपर्यंत 31 डिसेंबरला या पात्रता अपात्रतेच्या बाबतीत कुठलाही इकडचा किंवा तिकडचा निर्णय होईल असं मला वाटत नाही. किंबहुना 31 डिसेंबरपूर्वी कुठलाही निर्णय होण्याची शक्यता नाही आणि सुप्रीम कोर्टाला जे करायचं ते करू देत या टोकाला हा विषय जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे. तो मी आज जवळजवळ 50 दिवस आधी व्यक्त करतो असं म्हणायला हरकत नाही. बघू 31 डिसेंबरपर्यंत काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.